गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळचं बघा एक वातावरण कसं झालं. सूर्य उगवलाय छानपैकी. इकडं पाण्यात अशी धुकं पडल्यागत झालंय, म्हणजे इतकी थंडी पडल्यागत झाली. बापू आमचा आंघोळ करून मोटर चालू केली, ते रानात गेल्यात लसूण लावलेला भिजवायला. सकाळच लाईट येते ना, फुलं मस्तपैकी फुलल्यात झाला. आणि मग गाय माझी वाट बघते सकाळी सकाळी. पक्ष्यांचा सगळा चिवचिवाट चाललाय. पक्ष्यांना पण खूप थंडी वाजते, पण काय करायचं आता, वाजली तरी. मी आली होती गाईला खायला टाकाय. आतमध्ये काही चाललंय काय माहिती. आता उशीर झालाय, त्यांचं पण आवरायचं. सकाळ सकाळचं म्हणलं चला कसं असतं काय असतं तुम्हाला दाखवूया. चिमण्या बघा आमच्या ह्या कशा पळतात नुसते. आली बाई घरात, उधळतच होय ग. बाहेर उन्हाला बसली होती. तुप 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 तुप. बाहेर जाऊ नका, मी नाही बाहेर, मी तिकडे चालली आता. कुत्र्यांना बघत बसते. मस्त वांग शिजाय घातले गॅसवर. सारं दुधाने तर काय गॅसला सगळ्या आंघोळच घातली आज. गॅसला ना नाही तुमचं बरं आहे, मग परत पुसायचं अर्धा तास जाऊन द्या. होय दुधाने आंघोळ घालतो तसं त्याचं चालतं. गॅसला ना हो, एकाचं दूध आणायचं त्याने बी आंघोळ करायचं. घरचं दूध होतं तयार करीत होतात, पण आता एकाच चिमणीवर आणलं ते सुद्धा ती हायच. हो ना, फसावतयच. बया कसं करावं आता. काय करायचं, चपात्या लाटायच्या चालल्या. चला माझं पण काम राहिले. काम करत करत बापू कुठे गेल्यात म्हणलं. लसूण भिजवाय गेल्यात काल लावलेला. बापूंच्या मागले का काय म्हणाय गेल्या, आणि सकाळ सकाळ बोलणं कावा लागेल. त्याच्यापेक्षा काय बनायचं नको. होय आत्या, कशाला काय म्हणायचं, आपलं गप राहिलं. वांग्याची भाजी केली आम्ही. काही म्हणलं तरी गप राहील ना, तेवढा फायदा असतो. हो ना, बरं आहे राव. मग कडा कडा करून लय दडा दडा करून मग जास्त तरा जीवाला डोक्याला टेन्शन बिन. मग कशाला गारटा पाण्याचं कुणाला काय म्हणायचंय. गार एक तर मुलगाचं लागतंय. काय करायचं, आपलं गप्पत राहायचं. बापूला गप्प काही बोललं ना तरी आपण काय म्हणायचंच नाही, कारण की ज्याची त्याला पश्चाताप होतो. आपण काय म्हणलं की परत त्यांना वाटतं बाबा आपण किती बडाबडा केलं तरी ती काहीच बोलली नाही. त्याच्यामुळे तर मग आपण काही म्हणलं तर थिरपाना घेतला का नाही सगळं जमत. कसं असतं, गप राहील तेवढं बरं. ओके, कशी माझ्याकडे बघते. अरे डाव्यांवर काय आहे. आत्याचं झालं का बोलून, नाही तर म्हणते आत्याला बोलून पण देत नाही. निम्यारत कसं झालं, मलाच गडबड आहे. झालंय माझं, झालं. बघू आता परत ना. काय परत बोलता का? संध्याकाळचा तर काय सवड नाही आम्हाला बोलायला, आणि इरबळची नाही. सकाळचं 15-20 मिनिटं गावत्यात, ती पण मी माझ्या कामात बाहेर. मी आता घरात म्हणलं झालं आजच्या दिवस. थोडा लावायला लसूण लावायचा 1-1.5 वापा. आत्या म्हणलं तेवढा लावते आजच्या दिवस, म्हणजे आत्याचं कामच झालं. होय आत्या बिनकाळजीच. मग आत्याने लावलंय बाय आमच्या घरगुती माळव. तुम्ही माणसानं दाखवलं सुद्धा नाही, पण 100 रुपये किलो मिळतंय का नाही. दाखवते बरं का, आवरून दाखवते. आज थोड्या वेळ पटापटा काम आवरते, दाखवते काय काय लावलंय काय काय नाही. दाखव होय दाखव की होणी कसली आली. हा, परत माळव कसलं आलंय, त्यातलं गावात इचून काढलं सगळं. ज्ञानूला दोघील काय उद्या काय नाही तर आता हाय ना. उद्या नाही बाय आम्हाला काय. होय ज्ञानून तुम्हाला काय काम आहे आत्या? आम्ही तेवढंच काम करतो. हो ना, मग काय तर. तो का लसूण आत्याने फोडून ठेवलाय, थोडासा राहिला लावायचा. काल तुम्ही व्हिडिओ बघितला की रानातला. होय ती थोडासा राहिला. आत्या म्हणलं तेवढा घेते लावून. म्हणलं बरं लावा. लावल्या होत्या बाया 2, पण बायांची नाही गरज. होय आत्या आज असू द्या. हा आजचा दिवस छान मस्त वातावरण झाले. पोर अजून काय उठली नाही तर. ज्ञानेश्वरी उठा, उठ. पाणी सण पप्पांना हे करून देतो मी. आंघोळ उरगाकला लावते. आली तर मी
माझ्याच मागे फिरते तो